त्याचं नाव के नावाने सुरू होतं. असे लोक कसे असतात ज्याचं नाव के नावाने सुरू होतं, त्यांचं बुध आणि राहू आणि मंगळ याची एनर्जी पाहायला मिळते. या लोकांमध्ये तुम्ही बघाल एक वेगळी पर्सनॅलिटी असते, सुंदर दिसतात, छान राहतात, स्वतःला छान दिसणं, छान ठेवणं या गोष्टीकडे यांचं सुद्धा लक्ष असतं. खूप धार्मिक असतात, सेन्सिटिव्ह असतात. त्याचबरोबर रागही यांना खूप येतो. मान अपमान या गोष्टी यांना फार जास्त प्रिय असतात. इमोशनल असतात खूप. जरासरी त्यांचा अपमान झाला तर मात्र मग ते फार मनाला लावून बसतात. पण तेवढेच गोड असतात. एक बालिशपणा छानसा असतो. चंचल मनाचे असतात. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात काम करत असतील तर जर एखाद्या क्षेत्रामध्ये ते छान हार्डवर्क खूप करतात, आपलं 100% देतात आणि त्यामध्ये लोकप्रिय सुद्धा त्यांना झालेल्या लोकांनी पाहिलेलं आहे. पण कधी कधी काय होतं की थोडं अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम होतो. म्हणजे जर कधी कधी डिसिजन घ्यायचं असेल तर थोडंसं कन्फ्युजन त्यांच्या मनामध्ये होऊ शकतो. त्याचबरोबर चांगल्या स्वभावाचे असल्या कारणाने लगेच कोणावरही विश्वास ठेवतात आणि तोच विश्वास त्यांना त्रासदायक होतो. त्यांना खूप सारे धोके मिळू शकतात. खूप प्रेमळ असतात, इमोशनल असतात. त्यामुळे जेवढे लोकांची लाडकी असतात तेवढेच यांना रागही येतो. यांच्या मनासारखं जर एखादी गोष्ट झाली नाही तर मात्र यांना खूप चिडचिड होते, राग होतो आणि पटकन लोकांना बोलतात. त्यामुळे ही लोक खूप जणांना उद्धट वाटतात आणि पटकन बोलणारे वाटतात. पण त्याचबरोबर या लोकांमध्ये बघितलेलं आहे की कुठलेही काम करायला गेले 100% देतील, आपले खूप जास्त प्रयत्न करतील. यशस्वी होण्यासाठी कुठल्याही कामाला असं कमी समजत नाहीत. एखादं नॉर्मल काम जरी तुम्ही त्यांना सांगितलं तरी फार मनापासून करतील. पण त्यामध्ये सक्सेस मिळाल्याशिवाय ह्यांना मात्र चैन भेटत नाही. त्याचबरोबर सक्सेसफुल पटकन होतात. पैसा, लक्झरी याही गोष्टी यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळतात. कारण या गोष्टी राहू आणि मंगळमुळे त्यांना आयुष्यामध्ये मिळतात. त्याचबरोबर राग जास्त असतो. त्यामुळे कधी कधी काय होतं की आपले लाईफ पार्टनर बरोबर कधी कधी यांना खूप त्रास होतो. काही गोष्टी ऍडजस्ट होत नाहीत काही लोकांमध्ये. मग त्यामुळे खूप स्वतःला एकटे समजतात आणि रिलेटिव्हमध्ये पण असं किंवा फ्रेंड सर्कलमध्ये पण पहिले तर खूप प्रिय असतात, छान असतात. पण कुठे ना कुठेतरी तो एकटेपणा त्यांच्या मनात असतो आणि मग ते स्वतःला थोडेसे एकटे समजतात. तर के नावाचे लोक जे आहेत त्यांना हे पटतंय का मला सांगा. कारण तुम्ही खूप बेस्ट आहात असं तुम्ही स्वतःला तर समजताच, पण हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पटत असतील तर मला नक्की सांगा. बेस्ट ऑफ लक.